आजी काय भाव आहे कांद्याला? लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च किती आलाय आणि एवढ्या कांद्याला ना म्हणजे 80-90 खर्च झाला असं. हजार. हा. आणि आता काय भाव मिळेल? आता ती पुढचं काय बाजार भेटतं, 10चा भेटतं का 8चा भेटतं, कसं काय आपण सांगणार? मग हातात काय येणार तुमच्या? मग सांगितलं ना, माती ती एखाद बारला असंच फेल जाते शेतकरी. मग कसं भागवता सगळं? मग आता काय करायचं? खतांचं काय? खतं कशी मिळतात? काय भाव आहे? खतांली बाजारली बाई 1200, 1300, 1400 गुण चाली खताची. आता युरियाच 500 रुपये गोणी. आता 350. काय करायचं? कांदा ठेवणार का पाठवणार? आता बाजार आला का पाठवू, नाही तर आहे, नाही तर उकुडा भरू. आता गेल्या वर्षी तर भरलं उकळ. तुमच्या शेतावरती या भागातले खासदार आलेले आहेत. हा. यापूर्वी कुणी असं मग खासदार आले समजा, तुम्ही काय होईन आले विचारलं, आता तुम्ही जर बाजार देता शेतकरी सुधारेल, नाही तुम्ही बाजारचा शेतकरी काय सुधारणार आहे सांगा बरं. यापूर्वी असं कोण आलं का? हा. आलं का कोण शेतावर? आता तुम्ही आलेलेच, अजून तर नव्हते आले कुणी. अजून कोणीच नाही. सांगा त्यांना मग आता तुमच्या काय अडचणीत खासदारांना सांगा. त्यांनी कांद्यावरती आंदोलन केलं होतं, रस्ता रोको केलं होतं त्यांनी. हा. काय मग नेमकं तरी सरकार ऐकत नाही का? अहो एकट्या माणसाच ऐकून त्या 4 माणसं होईन तेच खरं, एकट्या माणसं कुणी घेतं का मनावरती? नाही. असं आहे ते. पण भांडलं पाहिजे कांद्यासाठी. हा, पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही आहे, तुम्ही दिलं तर आम्ही घेणार न. शेतकरी आहे कष्टाखाली, बरोबर ना? एकदम बरोबर, भांडू कांद्या पाहिजे. आणि मग सगळ्या पायी भांडा निसा कांद्या दुधापायी भांडतो. दुधापायी गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे. आमच्या जेवढे आम्ही कष्ट करतो ना तेवढ्याला आम्हाला बाजार शेतकऱ्याचं कायच ना, तुम्ही शेतकरी असतील का नसतील, आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचारून काय उपयोग आहे का आता? आता आम्ही तुम्ही तसे आम्ही येत का नाही? पानपट्ट्या भरतो तर 2-2 हजार रुपये पानपट्टी. कशाच्या जीवावर भरायचे आम्ही? हा? 2 वर्ष सोयाबीन पुरून बाजार सोयाबीन किती बाजार पडू नाही नये? बरोबर तुम्ही बोलतो. होतंय. 30 पोतं पडू नये. हा. आता नवीन सोयाबीन पेरायची वेळ आली जून महिन्यात. शेतकरी ना कष्टाखाली चालावं तसं म्हणायचं. काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही, पण हे पोटासाठी करणे बारी. तर ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी भाडं 1500 रुपये दिलं. परत 40 माणूस होतं 300 रुपये रोज दिला. ते कांद्यात पडलं केवढ्याला आम्हाला. आणि त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय, मग जीव चुटमुट करून ठेवायचा आतमध्ये. टिकला तर ठीक, नाही तर चालला उकळलं. एकरी 12,000 रुपये आता काढायचा दर चालू आहे कांद्याची. इकडे चालेल, पण इथं 300 रुपये. हे रोजाचं दर. हा, रोजाचं. उगतं धरलं तर 12,000 रुपये घेते. हा, पण ते नाही ना भेटते अहो. नाही भेटची. सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आपण बघत असं सातत्यानं, म्हणजे जेव्हा 40% निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले. त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले, 3 डिसेंबरला अचानक निर्यातबंदी लादण्यात आली आणि जवळपास 40-45 रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः 10-12 रुपयापर्यंत खाली आले. म्हणजे किलो मागं 30 रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे. आजही हीच परिस्थिती. एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा काढतोय, पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना, खात्री नाही आहे. म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात, पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत. हे दुर्दैव आहे. हे कृषीप्रधान देशाचं दुर्दैव आहे. अजूनही आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्णवेळ कृषीमंत्री नसावा, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार, हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे.